सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा। जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजूबाजूला 2 स्क्रीन लावले असते तर इकडेच बघा, कोण कुठे बघत असतं कळत नाही पटकन। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात आणि या निवडणुकांमधली ही पहिली जाहीर सभा आज डोंबिवलीमध्ये होत आहे। माझ्या 4 सभा आहेत आजची धरून, त्याच्यामुळे जरा पुरवून बोलणार आहे। सगळं एकत्रच नाही, सगळीकडे बाहेर काढणार। मी सर्वप्रथम काय होतं, या सगळ्या निवडणुकांच्या काळामध्ये मतदारसंघ तुटले जातात। मग 30% इकडे, 40% तिकडे, 50% इकडे, 60% तिकडे, आणि असे आपले अनेक काही नगरसेवक अगोदरचे 2-2 चांगले नगरसेवक आणि मतदारसंघ असे तुटलेले फाटलेले, त्याच्यामुळे एकालाच द्यावे लागलं आणि दुसऱ्याला काय देता आलं नाही। पण दुसऱ्याला ज्याला देता आलं नाही त्या सर्व माझी नगरसेवकांना मी धन्यवाद देईन की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे बंडखोरी, आपल्या वैशाली दरेकर, त्याच्यानंतर आपला मनोज घरत, कोमल पाटील, राहुल चितळे, राजेश पाटील, वाईट वाटणं स्वाभाविक आहे, मलाही वाईट वाटलं की एवढे चांगले सगळे नगरसेवक आणि या सगळ्या मतदारसंघ फाटण्यामुळे काही जणांना बाबा तिकडे देता नाही आली, काय करणार। पण निवडणुका जशा लागल्या सुरुवातीला बातम्या काय होत्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना फुटणार, इतके नगरसेवक फुटणार, ते काय फटाके आहेत काय। पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये एकही चिरा कुठे ढासळला गेला नाही, कोणीही बाहेर गेलं नाही, कोणाच्या नादी लागलं नाही। बाकीचे सगळे चाचपडत होते, यांच्याकडनं कोण मिळत आहेत का, कारण बाकीच्यांकडे काहीच नाही, भाजपकडे तर काहीच नाही, उमेदवार मिळायची पंचायत होती त्यांची। मला बघायचंच आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष येऊन या कल्याण डोंबिवलीमध्ये काय भाषणं करतात ती मला ऐकायचीच आहेत। वीस वर्ष वाट लावून ठेवली या दोन्ही शहरांची आणि कुठच्या निधड्या छातीने परत येणार आणि सांगणार आहेत, मला बघायचंच आहे, एकदा ऐकायचंच आहे काय बोलणार आहेत। ते मध्यंतरी ते देवेंद्र फडणवीस आले, मला आत्ताच कोणतरी माझे एक स्नेही सांगत होते, कॉफी विथ सीएम, एक असतं ना कॉफी विथ करण, तसं कॉफी विथ सीएम, आणि शाळेतल्या मुलांना बोलवलं होतं। हे मी आता तिकडे त्या डोंबिवलीला जिमखान्यामध्ये आहे तिकडेच बोलवलं होतं। समोर लहान लहान मुलं बसली होती, कॉफी विथ सीएम म्हणजे काय, सीएमला फक्त एकट्याला कॉफी दिली, मुलं तशीच। या सगळ्या लोकांनी जी वाट लावून ठेवली आहे आणि आज भाजप सांगते की आमच्या हातात द्या, शिवसेना सांगते की आमच्या हातात द्या, कशासाठी द्या, अजून वाट लावायला काय, कशाचा कशाला पत्ता नाही, साला सरकारकडे पैसे नाहीत, कल्याण डोंबिवलीला देणार आहेत। बरं मग कल्याण डोंबिवलीला 6,500 कोटी रुपये जर समजा तुम्ही देणार असाल तर मग मुंबईला किती देताय, नाशिकला किती देताय, ठाण्याला किती देताय, औरंगाबादला किती देताय, नागपूरला किती देताय, आहेत का पैसे, काही नाही, पैसे नाही इकडे, काही नाही, पैसे मागायला जातात परदेशी। मुख्यमंत्री गेले होते मध्यंतरी जपानला, मग ते जपानचे सगळे लोक आले, काय म्हणतात त्याला,
कुठे गेली शिदोरी? मगाशी मी विचार करत बसलो होतो, म्हटलं जपानमध्ये म्हटलं हॅलोला काय म्हणतात, ते म्हणे उचिगो. नीट शब्द ऐकून घ्या, उचिगो. मग ते सगळे जपानी लोक असतात, ते वाकून ओचिगो ओचिगो करतात. ते आमचे मुख्य मंत्री गेले वाकायला, जपानी लोक बोलले नको नको राहू देत, उगाच काहीतरी वागताना व्हायचं. पण आमचे मुख्यमंत्री बोलले नाही, मला वाकायची सवय आहे, दिल्ली शहरांसमोर मी रोज वाकत असतो, आता तर माझं डोकं गुडघ्याला लागायला लागलंय. ओचिगो. थापा मारून सगळे आले सत्तेवरती, सगळ्या थापा. म्हणून मी त्याशी म्हटलं ना, थापा या शब्दाला पर्यायी शब्द आलाय भाजपा. जे तोंडाला येईल ते बोलत सुटायचं. 100 दिवसामध्ये म्हणे अच्छे दिन आणणार होते, 100 दिवसात 500 दिवस झाले, पत्ता नाही. डाळी, तुरडाळ, बिरडाळ सगळ्या डाळ्यांचे भाव वाढले. परवा दिवशी आता डान्स बार पण सुरू झाले. म्हणजे जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये जे डान्स बार बंद होते ते ह्यांच्या काळामध्ये सुरू झाले. नाव कोणाचं? कोर्टाचं. म्हणजे कोर्टाने सुरू केले. तुम्ही का नाही आक्षेप घेतला सरकार म्हणून? नाही. तेव्हा वेगळं बोलायचं, सत्तेत आल्यावरती वेगळ्या गोष्टी करायच्या, ही यांची नीती. मला परवा दिवशी कळलं, कोणीतरी मला सांगितलं, एका डान्स बारमध्ये एकाला अटक केली. का? तर म्हणे ती बाई नाचवती, तिच्यावरती तो तुरडाळ उडवत होता. ही पण महाग झाली, ही घे, पैसे नाहीत माझ्याकडे. सगळ्यावर बंदी, मांस बंदी, तुरडाळ आणि सगळ्या गोष्टींचे भाव वाढवून ठेवायचे. म्हणजे तिकडे खायचं काहीच नाही. आम्ही मांस बंदी झाली, डाळीचे भाव वाढवून ठेवले, म्हणजे तेही खाता येत नाही सर्वसामान्यांना, तेही परवडत नाही. महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केलाय. आणि म्हणे देशभर शौचालय काढणार. मला कळत नाही साला, एक तर पोटात काही जाणार नाही, बाहेर काय पडणार? त्याच्यात महाराष्ट्रात दुष्काळ, पाणी नाही, कशाने धुवायचं? सगळ्या बाजूनी बोंब, सगळ्या बाजूनी बोंब. काय फरक पडला हो, मला जरा सांगा, काय फरक पडला अगोदरच्या सरकारमध्ये आणि ह्या सरकारमध्ये? काय फरक आहे? त्या सरकारमध्ये दाभोळकरांचा खून झाला, या सरकारमध्ये पानसरेंचा खून झाला. त्या सरकारमध्येही बलात्कार होत होते, या सरकारमध्येही बलात्कार होत आहेत. त्या सरकारमध्ये देखील आत्महत्या करत होते शेतकरी, या सरकारमध्ये देखील आत्महत्या करतात शेतकरी. काँग्रेस एनसीपीच्या काळात देखील तिकडे वरती विचारायचे, खाली गोष्टी व्हायच्या. आताही तेच आहेत, वरती गोष्टी विचारतात, मग खाली राज्यांमध्ये गोष्टी होणार. आणि आता वरती विचारायला गेले की ते सांगतात परदेशी गेलेत, पंतप्रधान परदेशी आहेत. त्याच्यामुळे विलंब होतोय, विचारायला पण आम्हाला विलंब होतोय. हे असं सरकार चालतं. 20 वर्ष हातामध्ये सत्ता घेऊन देखील लोकांचं आयुष्य जर तुम्हाला सुखकर करता येत नसेल, उपयोग काय तुमच्या त्या सत्तेचा? काय चाटायची ती मतदान आणि काय करायची काय सत्ता ती? पण काही नाही, आम्ही भूलथापा, सगळ्या थापांना आम्ही बळी पडत राहतो, सारखे बळी पडत राहतो. सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा